जे तिथं तिघापैकी 2 पोहोचले होते, एक जण फक्त चंद्राला 100 किलोमीटर अंतरावरून घिरट्यागत होता. मग 1969 नंतर आपण जे चंद्रयानचं जे तिसरं यश आहे मिळवलं, चंद्रावरती इतकी का आता स्पर्धा झालेली आहे, का इतके लोक, का इतके देश या चंद्राच्या पाठीमागे लागलेले आहेत, याचं प्रमुख कारण म्हणजे त्यावेळेस कोल्ड वॉर होतं, शीतयुद्ध होतं रशिया आणि अमेरिकेमध्ये, आणि टेक्नॉलॉजीमध्ये कोण पुढे आहे याच्याबद्दल त्यांच्यामध्ये स्पर्धा होती. या स्पर्धेअंतर्गत समानव चंद्रावर उतरवणं हे अमेरिकेचं उद्दिष्ट होतं. परंतु गेल्या काही वर्षात चंद्रावरती जे काही बहुमूल्य खनिजे आहेत, मेटल्स आहेत, एलिमेंट्स आहेत, याचा सुद्धा शोध घ्यायचा प्रयत्न आता प्रत्येक देश करतोय. यामध्ये चीन, जपान, अमेरिका, रशिया आणि 5वा भारत हा देश आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये 2025 पर्यंत जवळपास 100 असे वेगवेगळे प्रोजेक्ट या चंद्रावरती राबवले जाणार आहेत. मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की इस्रो ही जी काही भारतीय अंतराळ संस्था आहे, या संस्थेने अतिशय कमी पैशामध्ये आपण मिशन मंगल म्हणजे मार्स जो आपला ग्रह आहे आपल्यापासून जवळचा, याच्यावरती अतिशय कमी पैशामध्ये तिथं सुद्धा आपण त्याच्या भोवती सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये आपण जगातले पहिले भारत देश आहे की ज्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये त्याच्या ऑर्बिटरमध्ये कक्षेमध्ये आपण यशस्वीपणे तिथं उड्डाण घेतलेलं आहे. म्हणजे जुगाडमध्ये सगळ्यात नंबर 1 कोण असेल तर भारत देश आहे. आणि या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचं आज जगामध्ये महत्त्व वाढत आहे. म्हणूनच या ठिकाणी आपण आपल्या शाळेतले मागच्या वर्षी बनवलेले काही मॉडेल तुमच्या समोर ठेवलेले आहेत. याच्यामध्ये चंद्रयान 3 आहे, कुठले PSLV आहे, GSLV आहे, आणि एक परमनंट मॉडेल आपलं त्या पाम ट्रीपाशी आपण मागच्या वर्षी सुद्धा लावलेले, दरवर्षी आपण तिथं ठेवत असतो तो. त्याच्यामुळे स्पेसमध्ये अनेक संधी इथून पुढच्या काळात तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पेस ॲस्ट्रोफिजिक्सकडं